तुमचं सलीम भाई असतं. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अरे काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर छत्रपती श्री शिवाजी महाराज ना होते तो आप सबकी सुन्नत हो जाती. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अनन्य साधारण महत्व या भारत देशाच्या इतिहासाला आहे आणि ती दखल घ्यावंच लागती. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा. कवी बापट म्हणतात या महाराष्ट्राचा जो आधार आहे इथला मराठी माणूस आहे आणि या मराठी माणसाने जर ठरवलं ना तर दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ऐका, जर छत्रपती श्री शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं. आज इथे टाळ वाजवण्याला बंदी असती, धर्मशास्त्रासाठी बंदी असती, पखवाज वाजवण्यासाठी बंदी असती, गायन करण्यासाठी कीर्तन करण्यासाठी सप्ते करण्यासाठी बंदी असती. नव्हे नव्हे माझं नाव अब्दुल भाई असत. हो, तुमचं पण नाव गफूर भाई असत, तुमचं सलीम भाई असत आणि परमिशन घ्यायसाठी आपल्याला दिल्लीला जावं लागलं असतं. मग अब्दुल भाई, गफूर भाई आणि सलीम भाई तिघं निघले दिल्लीला. अख्ख्या टाकळीकराच्या 2000 सह्या घेतल्या आम्ही आणि निघले दिल्लीला. गेले तिथं पोहोचले, त्या उंच अशा तख्तावर एक बसलेला बादशाह आहे. त्या औरंग्याची कोणीतरी 100-500 बायका मधली एक औलाद आहे, जनानं खाल्यामधली ती बसलेली त्या तख्तावर बापाचा खून करून किंवा अमुक तमुकचा खून करून. कारण त्यांच्यामध्ये परंपराच आहे बापाला मार भावाला मार, त्यांनी तेच केलं ना. त्यामुळे त्या गादीवर बसलेला आहे आणि असा तोंडामध्ये विडा आहे, मुचोक मुचोक खातोय, तरी पुढं आहे, ते पानाची लाळ गळत आहे. मग आपण अब्दुल भाई, गफूर भाई आणि सलीम भाई तिघं तिथे येणार, बोलणार हुजूर, हाँ हुजूर हम महाराष्ट्र से आए हुजूर. वो महाराष्ट्र में हिंगोली जिला है, हिंगोली जिला में से वो टाकड़ी का है, उधर से हम आए हुजूर. हाँ बोलो बोलो तुम्हारा काम क्या है. जी हुजूर हमारा वो काम ऐसा था कि हमारे गांव में शेवंता माता का एक सप्ताह ठेवण्याची इच्छा होती और उसके लिए हम परमिशन मांगने के लिए हुजूर यहाँ आया है. ते पण बोलला असं ये सप्ताह बित्ता क्या होता है. और मग पुन्हा आमचे गफूर चाचा बोलले असते, अरे हुजूर वो नहीं क्या, वो 100-200 लोक बैठता है आणि एक ते वळता है आणि ते 2-4 गायक राहता है आणि तो भी काहीतरी बोलता है आणि ते म्हणजे ते कीर्तन राहता है आणि उसमें सप्ताह रहता है. आमची भाषा पण इंग्रज आणि ती परमिशन त्यानं दिली तर ठीक, नाही दिली तर गेला बोंबलत. परमिशनच नव्हती ना. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळं आपल्याला कुणा यवनांच्या पुढे, ग्लेंचांच्या पुढे, अत्याचार करणाऱ्या अधर्म्यांच्या पुढे झुकायची गरज पडली नाही. हे आपलं सौभाग्य आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुढे. त्यामुळे त्या पावन या भारत भूमीमध्ये महाराजांचा साक्षात 13व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपाने अवतरण झालं आणि त्यामुळे साक्षात शिवानी अवतार घेतल्यामुळे देवांनी सुद्धा अवतार घेतला. शिवदेवी वरती उपजन्मले